ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवशी भगवान जोगेश्वर साक्षात भगवान शंकर त्या पिंडीमध्ये आले आणि भगवान नंदिकेश्वर त्यामध्ये विराजमान आहे देव. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. संपूर्ण जग म्हणजे पिंड आहे. जगदंबा आहे ती, अंबिका भगवती पार्वती आहे, देवी आहे. ती संपूर्ण जी पिंड आहे ना, संपूर्ण जग आहे आणि त्यामध्ये जे लिंग आहे ते भगवान शंकर आहे. असं हे शंकराचं रूप आहे, भगवान शंकराची मूर्ती आहे. पहा तुम्ही, प्रत्येक मंदिरात बाकी देवता कडाला बसल्या जातात, पण भगवान शंकराच्या मंदिरात भगवान शंकराची जी पिंडलिंग आहे ते अगदी मध्यभागी बसल्या जातात. काय कारण? त्याचं कारण असं, कारण हा पितामह जगतो धाता पितामह भगवान शंकर सगळ्यांचा देवादिदेव महादेव आहे आणि सगळ्यांचा बाप आहे. एकदा टाळ्या वाजवा देवा. आणि म्हणून आपण जसं फोटो काढण्यासाठी असं उभं राहतो, मग आपल्यातले जे मोठे मंडळी ती मध्यभागी ठेवल्या जातात, बाकीचे लहान लहान आहे ना, बरोबर आहे ना. असं बाकीचे देव कडाला, पण भगवान शंकर सर्वांच्या मध्ये का, सर्वांचा बाप आहे, देवादिदेव महादेव आहे आणि म्हणून महादेवाची पिंड मध्ये ठेवल्या जाते देव. असा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला जावं. या प्राणप्रतिष्ठेसाठी आणि संत लागतात, वैदिक ब्राह्मण लागतात. आपल्या सगळ्यांच्या भाग्यानं वैदिक ब्राह्मण मिळाले, संत मिळाले, ब्रह्मचारी मिळाले आणि अशा पद्धतीनं भगवान जोगेश्वराचा कलश स्थापना झाली, पूर्णावती झाली, प्राणप्रतिष्ठा झाली, वर्धापन झाला. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आणि 1 वर्ष झालं. आता किती लोकांनी पूजा केली, किती लोकांनी जॉगिंग ट्रॅकमध्ये, किती लोक आले. देवा हो, इथं येणं म्हणजे पुण्याचं काम आहे, फार पुण्याचं काम आहे. देवा हो, देवाजवळ येणं. भले आपण मंदिरात नसन जात, पण त्या मंदिराला प्रदक्षिणा होते देवा हो. आणि नामा म्हणे प्रदक्षिणा, त्यांच्या पुण्य नाही गणना. फार पुण्य देवा हो. नुसतं प्रदक्षिणा घातलं मंदिराला, भगवान शंकराला, भगवान गणपती बाप्पानी प्रदक्षिणा घातल्या तर सर्वांच्या आधी मान मिळाला. हां, केवढं पुण्य आहे. पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य आहे. 1 प्रदक्षिणा घातल्यानंतर. नुसतं जॉगिंग ट्रॅकला जरी आले फिरायला सहज, काही पूजा नाही, अर्चा नाही, काही नाही, तरी पुण्य आहे. आणि म्हणून भगवान शंकराच्या अनयास आपण फिरल्यामुळे आणि प्रदक्षिणा होते, त्यात कुठलाही दोष नाही, काही नाही द्यावं. म्हणून जोपर्यंत आपण मंदिरात जात नाही तोपर्यंत कुठल्या प्रकारचा दोष मानायचा नाही, पुण्यच आहे. आणि म्हणून असं पुण्यवान आपण, भाग्यवान सर्व मंडळी. नाशिक तर ही देवा भगवान श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी आहे. संतांची आणि भगवंताची ही भूमी आहे, अन्नदान भूमी आहे, कुंभमेळा क्षेत्र आहे. आणि म्हणून अशी दिव्य भूमी नाशिक जगामध्ये प्रसिद्ध आहे देव. आणि अशा पुण्यभूमीमध्ये आपण निवास करतात. किती भाग्यवान आहोत तुम्ही, आम्ही सर्व माता भगिनी, भाऊ दादा, सगळं लहान थोर, लहान गोपालकृष्णासारखे लहान लहान बालिका, आमच्या माऊलीसारख्या मुक्ताई, जनाबाई, सखूबाई आहे का नाही, मराबाई, सगळं त्या संतांचं सारखं देव. असं सगळ्यांचं दर्शन या ठिकाणी होतं आहे. आणि म्हणून मंदिराच्या नुसतं प्रदक्षिणा घाते तेवढं पुण्य आहे, तेव्हा पूजा केल्यानंतर किती पुण्य ताई अक्का. ज्या ताई आमच्या भगवान शंकराला 1 लोटा जल आहे की नाही,
वाहत असेल भगवान शंकर ओम भवाय जलमूर्ते नमा, भगवान शंकर जलमूर्ती आहे, त्याला पाणी लागतं द्यावं. आणि म्हणून असं भगवान शंकराची पूजा आपण करत असाल, नामस्मरण कोणी करत असेल, जप करत असेल, कोणी तप करत असेल, कोणी प्रदक्षिणा घालत असेल, या सगळ्यांचं पुण्य या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगताहेत. या सेवेसाठी एक श्लोक घेऊ देवाहो. अध्याय 8 आहे, श्लोक 14 आहे. अनन्यचेता सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. या श्लोकाचा साधा अर्थ असा आहे, भगवान अनंत कोटी चक्रचालक ब्रह्मांड नायक विश्वव्यापक विश्वनियंता जगदीश्वर योगेश्वर भगवान भक्तवत्सल पार्थ अर्जुनाला सांगताय, अर्जुना जो माझं अनन्यचेता सततम, जो कोणी सतत कायम माझं स्मरण करत आलं, यो मा स्मरती नित्यशः, नित्य नियमानं कोणी माझं स्मरण करत असेल, भक्ती करत असेल, अभिषेक करत असेल, जलाधी अभिषेक करत असेल, बेलपुष्प वाहत असेल, आरती करत असेल, पूजा करत असेल, नैवेद्य दाखवत असेल, तर त्या भक्तांना मी लांब नाही, तस्याहम सुलभ पार्थ. अर्जुना, मी त्या भक्तासाठी अगदी सुलभ आहे, सोपा आहे. नित्ययुक्तस्य योगिनः. अर्जुना, मी त्या भक्तासाठी सुलभ आहे. देवा हो, आपल्या सर्वांसाठी देव देवी भगवंत म्हणतात मी सुलभ आहे, कारण माझी भक्ती करतात म्हणून त्यांच्यासाठी मी सुलभ आहे. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. माझे जे भक्त आहे, माझे जे संत आहे, ज्ञानेश्वर माऊलीपासून तर जगद्गुरु तुकोबरायपर्यंत आतापर्यंत जी संत मंडळी होऊन गेली जनार्दन स्वामीपर्यंत, ती संत मात्र दुर्लभ आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुलभ शब्दाला तस्याहम सुलभ पार्थ, सुलभ आणि दुर्लभ हे 2 शब्द फार महत्त्वाचे. अनेक शब्द श्रीमद भगवद्गीता 18 अध्याय 700 श्लोक हे देव असं म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने या युद्धभूमीवर फक्त 18 श्लोक सांगितले अर्जुनाला. महर्षी व्यासानी नमस्तुते व्यास विशाल बुद्धे त्याचे 18 अध्याय केले, त्या 18 श्लोकाचे आणि 700 श्लोक केले. देवा हो, हे सर्व सांगताना संतांचा महिमा काय आहे. आज जो सत्संग आहे देव, आम्ही का सांगत राहतो का तुम्ही संतांचा सत्संग ठेवा, भजन कीर्तन प्रवचन तर हे ठेवाच, पण माऊलीनं सांगितलं ना साधुबोध झाला. आज साधुबोधाची फार गरज आहे. माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं ज्ञानेविन नाशिले. आज जगाला ज्ञान नाही म्हणून ते किती आपल्याला मोबाईलवर टी व्हीवर दररोज पाहायला मिळतंय. आहे का ज्ञान आहे का? आज सत्य राहिलं नाही. आम्ही म्हणत राहतो सत्याची जाणीव नाही, सत्याची जाणीव नाही, खोट्याला भाव अज्ञानी लोकांची तिकडच धाव, अज्ञानी लोकांची तिकडच धाव. सत्याची जाणीव नाही, सत्याची जाणीव नाही, खोट्याला भाव अज्ञानी लोकांची तिकडच धाव, अज्ञानी लोकांची तिकडच धाव. जी आज ज्यांनी ज्यांनी सत्य सोडलं आणि सत्याची जाणीव नाही ज्यांना, ती सगळी मंडळी अज्ञानामध्ये भरडत आहे, अज्ञानामध्ये माया मोहामध्ये आणि चाचपडत आहे. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं देवा हो, म्हणून भगवान शंकर हा सत्य आहे.
सत्यं शिवं सुंदरम सत्यं शिवं सुंदरम सत्यं शिवं सुंदरम सत्यं शिवं सुंदरम. भगवान शंकर सत्य आहे आणि म्हणून हे जे नाव दिलं जोगेश्वर आपल्या जॉगिंग ट्रॅकमुळे दिलं बरं का. कारण ज्या स्थानाचं जे नाव आहे ते जर नाव दिलं त्या राशीप्रमाणे तर तो अजून प्रसन्न होतं द्यावं. म्हणून जॉगिंग म्हणून जोगेश्वर इकडे लक्ष दे द्यावं. आपल्या संत साहित्यामध्ये जोगेश्वर जोग वैकुंठवासी जोग महाराज देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्याजीला देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्याजीला. जोगेश्वराचं नाव का भगवान शंकरांनी भगवा धारण केला. सर्व हिंदूंना भगवा भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित, व आहे का नाही भगवा, वा म्हणजे वासनारहित. हे का ध्यानात. टाळ्या वाजवा एकदा. असा भगवान शंकरांनी भगवा धारण केला आपला जोगेश्वर. देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्याजीला. जगामध्ये सर्व भोग, आपण सर्व भोगवादी आहोत, सर्व भोग त्यागला भगवान शंकरांनी आणि आपल्या जॉगिंग ट्रॅकला येऊन बसले बर का. भगवा धारण केला, त्याग धारण केला, देवासाठी त्याग केला आणि अवघा भोग त्याची आला. म्हणून जोगेश्वर भगवान जोगेश्वर भगवान की जय. असा हा जोगेश्वर भगवान आपल्या सर्वांना प्रसन्न व्हावा, आपल्या सर्वावर कृपा व्हावी. ताई अक्का, आपल्या मुलाबाळाचं, आपल्या परिवाराला, आपल्या समाजाला, आपल्या देशाला, आपल्या राष्ट्राला सगळ्यांचं कल्याण व्हावं म्हणून भगवान शंकर या ठिकाणी स्थापन झाले. साक्षात ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होते संतांच्या हाताने त्या दिवशी देवा हो शिवालय प्रमाणे त्याला महत्त्व येतं. आपल्या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे आणि विशेष आपल्या या महाराष्ट्रामध्ये का महाराष्ट्र म्हणतात आपल्या राष्ट्राला बाकीचे राष्ट्र आहे पण आपला महाराष्ट्र का 5 ज्योतिर्लिंग आहे. 5 ज्योतिर्लिंग. टाळ्या वाजवा. भगवान त्र्यंबकराज, त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा वाहे श्री. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा वाहे श्री. भगवान त्र्यंबकराज, दुसरं भगवान भीमाशंकर, तिसरं भगवान परळी वैद्यनाथ, औंढा नागनाथ आणि भगवान घृष्णेश्वर वेरुळला. 5 ज्योतिर्लिंग आहे. असे 5 ज्योतिर्लिंग एका कोणत्याही राष्ट्रामध्ये नाही. एखाद्या राष्ट्रामध्ये 2 असेल, जसं सौराष्ट्रामध्ये सोमनाथ भगवान आहे का नाही. एवढं सांगायला वेळ नाही. सांगितलं तर 5 ज्योतिर्लिंग. ताई अक्का 3.5 पीठं, 51 पीठापैकी 3.5 पीठं महत्त्वाचे. भगवतीचे महत्त्वाचे स्थान आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठं. माहूर, तुळजापूर, कोल्हापूर आणि नांदूर म्हणजे सप्तशृंगी माता 3.5 पीठं महत्त्वाच्या. ज्या ठिकाणी माहूरला आईचा शिर आहे, मुख आहे, तुळजापूरला आईचे हात, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतः मातेनं तलवार दिली, भवानी तलवार दिली. आणि कोल्हापूरला आईचे चरण आहे, पाय आहे. आणि सप्तशृंगी मातेला ताई अक्का कुंकू आहे. कुंकू कसं कधी विसरू नका.
आपलं आईवाचं लेणं आहे. आपल्या पतीचं जीवन म्हणजे कुंकू आहे. त्याला लहान करू नका, त्याला टिकली करू नका. टिकली ते टिकली, नाही तर हुकली. मोठं बाया, जुन्या बाया पहा तुम्ही, केवढं कुंकू लावतात, तेवढं आपल्या पतीचं आयुष्य राहतं. आणि म्हणून आपल्या पतीचं आयुष्य वाढवण्यासाठी कुंकू आहे. आणि म्हणून कुंकू सवसनीला किंवा आईवाला ते कुंकाचा कटाळा नको देवा हो. आणि म्हणून सप्तशृंगात सांगत तात्पर्य की एवढं महाराष्ट्राने अष्टविनायक भगवान गणेश आहे. म्हणून महाराष्ट्र सांगत तात्पर्य तुमच्यासाठी असं 12 ज्योतिर्लिंग आहे. आणि त्या 12 ज्योतिर्लिंगाला जेवढं महत्त्व आहे तेवढं आपल्या जोगेश्वराच्या पिंडीला महत्त्व द्यावं. का? संतांच्या हाताने झालं द्यावं. संतांच्या हाताने केवढं महत्त्व येतं द्यावं. म्हणून हे महत्त्व जाणून घ्या देवा हो. जरूर जागीन ट्रॅकला या आणि स्नान करून दररोज जर भगवान शंकराची पूजा केली, अभिषेक केला, नैवेद्य दाखवला, ताई अक्का काही लागत नाही. आपण जेवतो ना तेच भाजी भाकर. पूर्वी पहा तुम्ही त्या जुन्या चाणक्या करायच्या नैवेद्य, निवद म्हणतात त्याला, निवद मराठवाड्यामध्ये. निवद आणि नैवेद्य फार मोठा आहे. इकडे लक्ष द्या सर्वांनी. निवद म्हणजे चाणकी वगैरे आहे की नाही थोडंसं, आणि नैवेद्य म्हणजे आपल्याला जेवढं लागतं ना जेवायला, 1 किलो 2 किलो काय असेल विनोद सोडून द्या त्याच्यामधला. जेवढं लागेल तेवढं ताई अक्का, जेवढं जेवायचं आहे ना तेवढं देवाला दाखवायचं आणि तोच प्रसाद म्हणून घरी घेऊन यायचा आणि जेवायचं प्रसाद म्हणून. हे करून तर पहा देवा हो, देवाला दाखवा. देवाला दाखवल्याशिवाय खाऊ नका. आपण या परिसरात राहतो, हे पुण्य घ्या देवा हो. आणि आज या कलियुगामध्ये, या यंत्रयुगामध्ये आपल्याला वाचायचं असेल तर आपले ग्रंथ वाचतील, आपल्याला योगेश्वर वाचवतील. भगवान शंकर मागे पुढे उभारा हे सांभाळित आली हे आघात निवाराया. 2026 पासून तर 32 पर्यंत कितीतरी भयान सांगितलं, पण घाबरायचं नाही. जनार्दन स्वामी सांगायचे, शिवभक्त डरो मत. आसुर जे खातात पितात, आसुर तर चले जाते है, शिवभक्त बसते है. फक्त शिवभक्त वाचतील या युगामध्ये द्यावं. म्हणजे जे पांडुरंगाची भक्ती, रामाची, कृष्णाची, जे देवाची भक्ती करतात तेच राहतील. बाकीचं सीताराम. सीताराम 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 सीताराम. सांगायचं तात्पर्य का? या भक्तीला फार महत्व आहे. म्हणून अनन्य चेता सततम योमा स्मरती नित्यशा. भगवान सांगतात अर्जुना, जो कोणी सतत स्मरण करत असेल, इकडे लक्ष द्यावं. 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. एवढं सांगायचं. योमा स्मरती नित्यशा. स्मरण फार महत्वाचं आहे. त्याची स्मरण म्हणजे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा काकुळती. आठवण झाली पाहिजे देवाची. सगळ्याला इसरा, पण आपल्या आईवडिलाला आणि देवाला विसरू नका. आपल्या संतांना, आपल्या गुरूंना विसरू नका. आणि मग पहा म्हणतात, लोक म्हणतात आमचं चांगलं होत नाही, आमचं असं होतं ना आमचं तसं होतं. तुम्ही करता का ते? दररोज स्मरण झालं पाहिजे. सुमिरन कर मेरे मनात बीती उमर, हरि नाम बिना. सुमिरन कर सुमिरन. संत गुरु नानक म्हणतात, करले मेरे
हरी नाम विना सुमिरन करले. आणि म्हणून जैसे पुत्र पिता विनहीना, जसं मुलगा जो होतो वडिलाशिवाय नाही, असं हरिनाम विना जीवर व्यर्थ आहे. म्हणून तस्याहम सुलभ पार्थ, त्याला सोपं आहे. म्हणून यो मा स्मरती नित्य, अशा दररोज आपण त्याचं स्मरण केलं पाहिजे. इकडे लक्ष द्या. तुम्ही म्हणाल किती करायचं? दिवसाचे 12 तास आहे, रात्रीचं 12 तास आहे. आपल्याला एवढं शक्य नाही आहे. सकाळ दुपार संध्याकाळ स्मरण करायचं सांगितलं, एवढं शक्य नाही आहे. 3 तास तर निदान 24 तास आहे ना, तर 24 तासामधून 24 मिनिटं जरी केले तरी पुष्कळ आहे. जमन ना? समजतंय का? सगळ्याला ऐकू येतंय का? जनार्दन स्वामी सांगायचे, हे घ्या अमृत. दररोज तर आपण ऐकतोच आहे, TV पाहतोच आहे. माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, आता कसे असलं पहा. जरूर पहा तुम्ही, त्याबद्दल नाही काही, पण दररोज पूजा करा. पूजा केल्याने मन शांत होतं. माणसं म्हणतात मला सुख नाही, शांती नाही, समाधान नाही, आनंद नाही. हे सगळं गायब झालं, गायब मोबाईलमुळे, TV मुळे. आणि म्हणून हे तुम्हाला पाहिजे असेल, कुछ पाने के लिए, येऊ द्या आवाज, येऊ द्या तिकून. काय खोना नाही करना पडता है, करना. ते पाठ झालं, कुछ करना पड़ता है, कुछ खोना पड़ता है. कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है, नोट किया जाए बाई. आणि म्हणून हात जोडून विनंती आहे, जोगेश्वराच्या वर्धापना दिनानिमित्त भगवान शंकराची भक्ती करायची. ताई अक्का, आपल्या लहान लहान मुलांना सुद्धा, मुलींना घेऊन जा पूजाला, किंवा घरी बसताना पूजा करत असताना त्यांना ते दाखवा. मग आपल्याला ते घरातून काढणार नाही. त्यांना संस्कार लावा. आज संस्काराची फार गरज आहे. ताई अक्का, जे आई वडील राहिले असन, त्यांचे मुलं लहान असेल, हात जोडून विनंती आहे, छोटों को ज्ञान दो. नोट किया जाए भाई. छोटों को ज्ञान दो, युवा को काम दो. जे तरुण मंडळी, तरुण तरुणी आहे, त्यांना काम द्या, त्यांना रिकाम बसून नका देऊ. छोटों को ज्ञान दो, बड़ों को युवा को काम दो. आणि आपल्या घरामध्ये बड़ों को मान दो. आपल्या घरामध्ये आई वडील आहे, त्यांना मान द्या. देवा हो, आज काय परिस्थिती झाली. हा, एक धाम माता, एक धाम पिता, चरणी चारी धाम. माता पिता दैवत घरी रे, जाता कशाला हो, जाता कशाला. भगवान गणपती बाप्पानं भगवान शंकरालाच प्रदक्षिणा घातली, पृथ्वी प्रदक्षिणा. म्हणून आपण फिरायला आल्यानंतर प्रदक्षिणा होती. द्या हो, नामामने प्रदक्षिणा फार पुण्य आहे. भगवान शंकराची पूजा केल्याने काय होतं देवा, शिवलोकामध्ये मान मिळतो. ज्यावेळेस संकल्प होतो द्यावं प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस, जी जी मंडळी सेवा करेल, दान करेल, पूजा करेल, त्यांना शिवलोक प्राप्त होईल. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या व्यक्तींना शिवलोकामध्ये जागा आहे. द्यावं, जायचं ना शिवलोकामध्ये. काही इथंच पुनरपी जननम पुनरपी मननम, किती वेळा जन्म यावे आणि नित्य व्हावे फजिती. किती व्हावे फजिती, ते पण आहे. नित्य व्हावे फजिती. म्हणून ही फजिती हे दुःख घालवण्यासाठी पूजा करायची. इकडे लक्ष द्या, अशी पूजा करा भगवान शंकराची. काही नाही, भगवान शंकराला काही लागत नाही. बेलपत्रिका तांदूळ दोन्ही आणा बरोबर. बेलन पत्रिका तांदूळ. ताई अक्का, बऱ्याच शिव मंदिरामध्ये
त्या हळद वाय कुंकू वाय हे पिंड खराब करून टाकली देव. साखर वाय. भगवान शंकराची जर पूजा करायची आहे जरूर व्हा, पण पिंड खराब झाली नाही पाहिजे. ते केमिकल असतं त्याच्यात. आणि म्हणून चंदन, जटा विभूती फुटी चंदनाची, कपाल माला पीठ गौतमी. जटा विभूती भगवान शंकराला लावायची तर विभूती लावा, भगवान शंकराला लावायचं तर चंदन लावा. जटा विभूती उटी चंदनाची, आहे का नाही? शिवस्तुतीमध्ये सांगितलं देव. म्हणून चंदन लावायचं. आणि बेलपत्रिका तांदूळ दोन्ही आणा बरोबर. बेलाचं पान आणायचं आणि तांदूळ आणायचे. ताई अक्का तांदूळ तर आहे ना, सगळे खातो ना आपण भात. तर तांदूळ घेऊन यायचे एका डब्बीमध्ये, किंवा थोडेसे तांदूळ घेऊन यायचे आणि एक तांदूळ पिंडीवर ठेवायचा लिंगावर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. किती सोपं आहे. नुसतं ओम नमः शिवाय म्हणले ताई अक्का, सकळाशी येथे आहे अधिकार. मंदिरात तुम्हाला ओम नमः शिवाय म्हणण्याचा अधिकार आहे सगळ्यांना. ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र शिवाचा. ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र शिवाचा. तारक मंत्र शिवाचा उद्धार भक्त जनाचा. तारक मंत्र शिवाचा उद्धार भक्त जनाचा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र शिवाचा. ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र शिवाचा. ओम नमः शिवाय. आणि आपल्या घरामध्ये उठताना बसताना ताई अक्का नमः शिवाय म्हणायचा. आणि पुरुष मंडळींना सर्वांना ओम नमः शिवाय म्हणता येईल देव. शिवमहापुराणामध्ये भगवान शंकराचं योमाम स्मरती नित्यशा. तुम्ही अहो येता जाता वदन वदिता ग्रास गिळता खाताना पिताना झोपताना उठताना सगळं कार्य करताना जसं हरिबोला संत एकनाथ महाराज म्हणतात तसं सगळे कार्य करताना शिव म्हणा. शिव म्हणजे कल्याण. इकडे लक्ष द्या. शिव म्हणजे काय? कल्याण. भगवान शंकराचं नाव जे काय आहे शिव. शिव म्हणजे कल्याण. आपल्या सगळ्यांचं कल्याण व्हावं म्हणून शिव म्हणा, तुम्ही राम म्हणा, तुम्ही कृष्ण म्हणा, तुम्ही जे जे आपल्याला आवडेल ते म्हणा देव हो. अशा पद्धतीनं भगवान शंकराचं स्मरण करायचं आहे आणि पूजा करायची आहे. आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची. आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची. आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची. भगवान शंकराला जर आवड बेलाची आहे मग आपण बेलाचं पान व्हायला पाहिजे. किती सोपं आहे. नाही बेलाचं पान. पत्रम पुष्पम फलम तोयम. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतायत अर्जुना, माझ्या भक्तांना पत्र पुष्प फल जल नाही पत्र तर निदान फूल, कोणत्याही प्रकारचं फूल. इथं जाई जुई सगळा फुलं लावा देवा हो. इकडे लक्ष द्या. कोणाचा वाढदिवस असेल ताई अक्का भाऊ दादा, आपला जेवढा वाढदिवस असेल तेवढे वृक्ष लावा फुलाचे फळाचे. ते आशीर्वाद देतील आपल्याला मरेपर्यंत. आपल्या मुलाला, आपल्या परिवाराला. आपल्या वाढदिवसानिमित्तानं नाही आपल्याला वाढदिवसा इतक्या लावता येतं निदान 5 तरी. भगवान शंकराचे 5 मुख आहे ना, पंचमुखी. म्हणून निदान 5 वृक्ष तरी लावा. पिंपळ, वड, बेल, अजून मंदार माला म्हणजे रुई है का नाही, सोनचाफा, पारिजातक. देवा हो याचे फुलं लावा देवा, वृक्ष लावा देवा.
बेलाचे वृक्ष लावला तिथं लक्ष्मी आहे. आपल्या घरासमोर जर जागा असेल तर जरूर बेलाचं झाड लावा द्यावं. दररोज भगवान शंकरालाही वाहता येईल. आणि आपल्या अंगात जर उष्णता असेल तर बेलाचं पान खाल्ल्यानंतर उष्णता कमी होते द्यावं. आणि म्हणून ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त आहे, त्रास आहे, भगवान शंकराच्या मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं आणि तिथून 2-3 पानं घेऊन यायचे, मस्त धुवून आणि ते भक्षण करायचे द्यावं. बघून घ्या द्यावं, बऱ्याचशा जणांच्या गोळ्या कमी झाल्या. ते बेलाचा काढा करा. एवढंच काय, विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा. विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा. महादेवाच्या पिंडीवरी विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा. बेल शोभे हिरवा. भगवान विठ्ठलाला, पांडुरंगाला तुळशी लावा. आपल्या घरासमोर, आपण हिंदू असेल तर दररोज आपल्या घरासमोर तुळशी वृंदावन असलं पाहिजे. एक पान भगवान पांडुरंगाला व्हायचं. स्वयंपाक झाल्यानंतर एक तुळशीपत्र त्यावर ठेवायचं. आपण भगवान शंकराचे भक्त असेल तर बेलाचं पान व्हायचं. आणि भगवान गणेशाचे भक्त असेल तर भगवान गणपतीला दुर्वा व्हायच्या द्यावं. म्हणून महादेवाच्या मंदिरात गणपती बाप्पा असतात, तिथं दुर्वा व्हा, आहे की नाही. पार्वती माता आहे, जास्वंदीचे फुलं व्हा. तयाक्का, आमच्या तयाक्काचे जे काही रोग असेल, गुप्त रोग असेल, काही स्त्रियांचे रोग असेल, 12 प्रकारच्या जास्वंदी आहे. त्या जास्वंदीचे जर फुलं खाल्ले तर कुठल्या प्रकारचा रोग राहत नाही, एवढं शास्त्रामध्ये सांगितलं द्यावं. म्हणून फुलाला फार महत्त्व आहे. आपण अशा पद्धतीनं फुलं व्हायचे, बेल व्हायचे, पूजा करायची, अभिषेक करायचा आहे, नैवेद्य दाखवायचं. दररोज नैवेद्य झालाच पाहिजे, दररोज मंदिरात दिवा लागलाच पाहिजे. दररोज ताई अक्का, सोमवार आणि गुरुवार, एकादशी प्रदोष. सोमवार आणि गुरुवार, एकादशी प्रदोष. नाही आपल्याला दररोज येता आलं तर निदान सोमवार, प्रदोष, गुरुवार, एकादशी जमन ना. सोमवार आणि गुरुवार, एकादशी प्रदोष, येऊ तुमच्या दर्शन यावे बा. येऊ तुमच्या दर्शनास यावे बा जनार्दना. ज्योत तुम्हाला विन, आरती तुमची गायन. ज्योत तुम्हाला येईन, आरती तुमची गायन. भगवान शंकराला ज्योतिर्लिंग म्हणून ज्योती लावा. पण देवाजवळ नाही बरं का, देवाला चटका बसल असं नाही. आमच्या शर्वाईश्वराला चटका बसल असं दिव लावून ठेवतात. लांब लावा, तुमच्या अंगावर ठेवा बरं तो दिवा. कसाही मोठा जड माणूस असला तर अगरबत्ती पेटीत असं होतं की नाही. देवा असं नका करू, देवाला त्रास होईल असं नका करू. दिवा जरूर लावा पण लांब लावा. ज्योत लावायची. ज्योत तुम्हाला विन, आरती तुमची गायन. आशीर्वाद घेन तू यावे बा जनार्दना. आशीर्वाद घेईन तू यावे बा जनार्दना. कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर त्या संतांचा म्हणा किंवा भगवंताचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. ताई अक्का, हा आशीर्वाद फार महत्वाचा आहे. त्यांची कृपा फार महत्वाची आहे. संत कृपा झाली, इमारत फळाली. त्यांची कृपा होते, देवा पूजा केलं ना भगवान संतुष्ट होतो. तस्याहम सुलभ पार्थ. पार्था, मी त्याला सुलभ आहे, दुर्लभ नाही आहे. पण माझे संत मात्र दुर्लभ आहे. आणि म्हणून अशा वर्धापन दिनानिमित्ताने होईना संत घेऊन या. ते दुर्लभ आहे, बहु अवघड आहे.
संत भेटी फार दुर्लभ आहे. आणि म्हणून देव सुलभ आहे हो, पण संत दुर्लभ आहे. म्हणून या निमित्तानं घेऊन या आणि अशा पद्धतीनं ताई अक्का पूजा करा. आणि अशा पूजा केली नंतर असा वार्षिक जर आपला वर्धापन दिन असेल तर अन्नदानाला फार महत्व. इकडे लक्ष द्या देवा हो, अन्नदानाला फार महत्व, फार पुण्य आहे. जो कोणी अन्नदान करेल त्याच्यासारखं पुण्य नाही द्यावं. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, नाही केले अन्नदान, नाही केले अन्नदान, नाही केले अन्नदान, नाही केले अन्नदान, भजले नाही तू श्रीराम, भजले नाही तू श्रीराम. आपल्या जीवनामध्ये आपल्या घासातून घास दुसऱ्याला द्या. आपल्याला भोजन पाहिजे चांगलं चांगलं तर दुसऱ्याला द्या, ते आपल्याला परत मिळेल. द्या. जर अन्नदान केलं नाही तर अन्न अन्न म्हणून मरतो आपण. आणि म्हणून आता उन्हाळ्याचे दिवस आहे, पाणीदान, अन्नदान संतोष आणि पाणीदान आनंद, या दोन गोष्टी करा. आणि अन्नदान केलं नाही, देवाचं नाव घेतलं नाही, भगवान श्रीरामाची तपोभूमी, पावन झालेली भूमी, अशा भूमीत येऊन सुद्धा देवाचं नाव जर नाही घेतलं आपण, केले अन्नदान, नाही केले अन्नदान, भजले नाही तू श्रीराम, भजले नाही तू श्रीराम. संत विचारी सर्वांना हो, तिथं काय सांगतील देवाला, तिथं काय सांगशील देवाला हो, तिथं काय सांगशील देवाला. देवाला वर गेल्यावर काय सांगतील, काही केलं नाही तर. मग काय केलं यांनी, कवडी कवडी धन तू जोडी, कवडी कवडी धन तू जोडी. माऊलीच्या भाषेमध्ये सायाशी करशी प्रपंच दिनशी हर्षीन भजची कोण्या गुणी. कवडी कवडी धन जोडलं, बँक बॅलन्स केला, अनेक प्लॉट घेतले, माढ्या बांधल्या, बंगले बांधले. कवडी कवडी धन तू जोडी, कवडी कवडी धन तू जोडी. बांधून ठेवतो घरदार माडी, बांधून ठेवतो घरदार माडी. शेवटी स्मशान वाडीला हो, तिथं काय सांगशील देवाला, तिथं काय सांगशील देवाला हो, तिथं काय सांगशील देवाला. देवाला तिथं काय उत्तर देशील. आणि म्हणून ते उत्तर देण्यासाठी अन्नदान करा, रक्तदान करा, गोरगरिबांना मदत करा, रोग्यांना औषध द्या. देव हे संतांचे बोले, साधं साधं आपल्याला जेवढं करता येईल आपल्या परीनं ते करा. देव हे पुण्य आहे आणि पुण्याचं फळ आहे. नोट करा, पुण्याचं फळ आहे सुख. आपल्याला काय पाहिजे, सुख पाहिजे. पुण्याचं फळ सुख आहे आणि पापाचं फळ दुःख आहे. दुसऱ्याला दुःख देऊ नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कर मत रहना. कोणाचं चांगलं करायचं ते. म्हणून आपल्याला नाही पुष्प बांधता येतं, निदान काटे नका बनू. कोणालाही सुख द्या. जनार्दन स्वामी सांगायचे, सुख पारिया सुखे. तुम्ही दुसऱ्याला सुख दिलं तुम्हाला सुख मिळेल, तुम्ही दुसऱ्याला प्रेम दिलं तुम्हाला प्रेम मिळेल. आणि खरा धर्म तोच आहे. खरा तू एकची धर्म जगाला प्रेम पावे. सगळ्यावर प्रेम करा, या संतांनी सांगितलं देवा हो. आणि जो दुसऱ्याच्या कामा येतो त्याला साधू म्हणतात, संत म्हणतात. किसी के काम जो आए उसे इंसान कहते, किसी के काम काम जो आए उसे इंसान कहते. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते. दुसऱ्याचं दुःख जाणून
घ्या देवा हो. या संतांनी माऊलीपासून जगद्गुरु तुकोबरापर्यंत सगळ्यांनी दान केलं. संत उदार उदार भरले अनंत भांडार देती आली अशी दान. इकडे लक्ष द्या, सर्व मंडळी आली देवा हो. भाग्यवान आहे असा हा भगवान जोगेश्वर. तो गंगाधारी आहे, तो जटाधारी आहे, तो भस्मधारी आहे, तो व्याघ्रांबरधारी आहे. कसा आहे भगवान शंकर, का पूजा करायची. शंकर तेरी जटा बहती है गंगाधारा, शंकर तेरी जटा में बहती है गंगाधारा. शंकर तेरी जटा में शंकर तेरी जटा में शंकर 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 ओ शंकर तेरी जटा बहती है गंगाधारा. शंकर तेरी जटा में बहती है गंगाधारा. असा हा भगवान शंकर. जटेमध्ये गंगा आहे आणि अंगाला भस्म. भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर. कंठी शोभे वासुकी हार, भूते वेताळ नाचते. भगवान शंकर स्मशानमध्ये जातो. कैलास सोडून स्मशानभूमीत आला. देवासाठी घेऊन जोग जोगेश्वर अवघा भोग त्याची आला. भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. हर्षयुक्त उमापती. म्हणून भगवान जोगेश्वर कसा आहे, सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. जसं माऊलीनं सांगितलं, सर्व सुखाचे आगर वापर देवीवर. भगवान पांडुरंग सुखाचा आगर. असा हा भगवान जोगेश्वर भगवान शंकर सुद्धा सुखाचा आगर आहे. मने नरहरी सोनार, मने नरहरी सोनार. असा भगवान शंकर रात्रंदिवस व्योमाम स्मरती नित्यशा. नित्य आपल्याला स्मरण करायचं सांगितलं, भक्ती करायचं सांगितली. आणि भगवान शंकर भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव. भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव सदाशिव. राम पूजे सदाशिव शिव. भजन करी महादेव देव. भजन करी महादेव. असा भगवान शंकर दररोज भजन करतो रामाचं. आणि त्यांचं स्वरूप जनार्दन स्वामी. इकडे लक्ष द्या देवा. शेवटचा भाग. राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी शिव अवतार घेऊन केले त्रैलोक्य पावन. आपल्या या भूतलावर ईश्वरी कार्य करण्यासाठी 1914 साली या भूतलावर प्रकट झाले. आणि अहोरात्र शेतकरी कुटुंबात जन्म घेतला, पाटील कुळामध्ये. आणि अहोरात्र शेती केली आणि भगवान शंकराची भक्ती केली. इकडे लक्ष द्या देव. जनार्दन स्वामीनं भजन केलं देवावर, शिवाचं शिवभक्ती केली. भजन करी रे भजन करी.
दासय नित्य भजन करी भजन करी हे भजन करी दासई नित्य भजन करी कष्ट करी शिवभक्ती करी भक्ताचे अमृत बोध करी कष्ट करी शिवभक्ती करी भक्ताचा अमृत बोध करी स्वामी जनार्दन सद्गुरूंचे स्वामी जनार्दन सद्गुरूंचे स्वामी जनार्दन सद्गुरूंचे दास नित्य भजन करी हे भजन करी दासई नित्य भजन करी भजन करी हे भजन करी दासई नित्य भजन करी यो मां स्मरती नित्यशा दररोज संतांनी भजन केलं हे जीवन आहे तुमच्या जीवनामध्ये भजन नसेल तुकोबराय म्हणतात तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जाळावे माड्यान गाड्यान साड्यान बंगल्यान हे ते लावा काढी का भजन नाही तिथं आणि म्हणून हनुमंत महाबळी आहे की नाही रावणाची दाढी जाळी किंवा जाळी आली लंका का भजन नाहीये आणि म्हणून यो मा स्मरतीने ते त्याच्यासाठी सुलभ आहे आणि म्हणून लंकेमध्ये बिभीषणानं यो मा स्मरती नित्यशा इकडे लक्ष द्या बिभीषणानं लंकेमध्ये द्यावं राम गेले लंकेमध्ये त्या बिभीषणामुळे का यो मा स्मरती नित्यशा तस्याहम सुलभ पार्थ लंकेमध्ये गेले असते का भगवान श्रीराम कधी पण केवळ बिभीषणानं स्मरण केलं श्रीराम जय राम जय जय राम 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 भजन केलं तस्याहम सुलभ पार्थ गेला का नाही शबरीकडे ताई अक्का जटायूकडे गेला जटायू पक्षी होता गजेंद्र हत्ती होता त्यांनाही मोक्ष लाभ झाला मग तू आम्हाला का होणार नाही दररोज जर भजन केलं शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा शिव भोळा शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती ज्यांचे पाय माझे चित्ती ज्यांचे पाय माझे चित्ती वाचे वता शिवनाम वाचे वता शिवनाम वाचे वता शिवनाम असं जोगेश्वर भगवान शंकराचं तुम्ही वाचन वाचेवंता शिवनाम भगवान शंकराचं शिव 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 ओम नम शिवाय काय जो मंत्र असेल तो म्हणला असं भजन केलं तुम्हाला सुलभ आहे देव सोपा आहे मागे पुढे उभा राहा आहे का नाही भगवान शंकराचं नाव एक मंगेश बर का आणि म्हणून भारतरत्न लताताई म्हणते त्यांचा देव मंगेश होता मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहत आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश देवा हो दररोज भक्ती पूजा अभिषेक केला तर मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश आपल्या कोणत्याही कार्यामध्ये माग पुढे उभा राहतो आजही साक्षात आपल्या मागे आणि पुढे ज्यांनी भक्ती केली ना त्यांना दिसन बर का आलेले देव भगवान जोगेश्वर मागे आणि पुढे साक्षात आले म्हणून ते एवढा आनंद आहे आणि म्हणून हा आनंद घ्यायचा आहे आम्ही म्हणत राहतो किती आनंद रे सांगू
सद्गुरु राया किती किती आनंद रे सांगू सद्गुरु राया तुझ्या नामाची रे झुळझुळ वाहे गंगा तुझ्या नामाची रे झुळझुळ वाहे गंगा आनंद रे सांगू सद्गुरु राया किती किती आनंद रे सांगू सद्गुरु राया हा आनंद घ्या आज आनंद घालून बसलो आम्ही 24 तास चॅटिंग मोबाईल माझ्या नवऱ्याची दुसरी बायको पाहू पाक जरूर पाक हा आनंद घ्या देवा हो आणि म्हणून जनार्दन स्वामींनी जसं आपण जोगेश्वर मंदिराची स्थापना केली इथं होतं का काही पण आज मंदिर झाल्यानंतर हजारो लोक मस्त येतात निदान नमस्कार जरी केला तरी पुण्य आहे, प्रदक्षिणा जरी घातली तरी पुण्य आहे, देवाचं नाव घेतलं तरी पुण्य आहे, अभिषेक केला तरी पुण्य. सगळं जो करीन झाड लोटा या मंदिराचं झाड म्हणजे झाडून काढलं आणि लोटा म्हणजे 1 लोटा पाणी वाहिलं, जो करीन झाड लोटा त्याच्यासारखा भक्त नाही मोठा. टाळ्या वाजवा एकदा, आळस निघून जाईल. किती महत्व आहे हे पाणी टाकायला, भगवान शंकराची पूजा करायला. आपल्याला आनंद मिळेल, आपल्याला भगवंत देवा हो काही कमी पडून देणार नाही. देवा हो सगळं देईल, कुठली समस्या निर्माण होणार नाही आणि झाली बी तर लवकर देव आपला पूर्ण करेल. द्या हो कोणत्या तरी रूपाने येऊन ते करेल. आणि म्हणून अशी निर्मिती केली मंदिराची. का कोणी गोर गरीब येईल, सगळं सामान्य येतील, नमस्कार करतील. म्हणून जनार्दन स्वामीने द्या हो आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप ख्याती केली, खूप मंदिरं, खूप शिवालय बांधले. आणि म्हणून एक छोटंसं फक्त त्यांचं ख्याती सांगतो तुम्हाला. माझ्या बाबांची ऐका ख्याती ख्याती ख्याती. शिवालये बांधले किती, शिवालये बांधले किती, शिवालय बांधले किती. जाते गावी पिनाकेश्वर बांधिले पहिले मंदिर. ख्याती केली अजरामर भक्त ते वर्णिती. वेरुळ गावी कृष्णेश्वर समीप वैसवी सिद्धेश्वर. भक्त तेथे जमती अपार प्रसन्न ते होई. वंदे जनेश्वर आणि पारेश्वर वाटे लागी काशी विश्वेश्वर. हृदयेश्वर शर्वायेश्वर मंदिर ते लख लखती. माझ्या बाबांची ऐका ख्याती ख्याती ख्याती. शिवालये बांधले किती, शिवालय बांधिले किती. किती बांधिले शिवालय प्रभू स्थापून या देवळी. देवा हो भगवान शंकराची भक्ती माहीत नव्हती, काही माहीत नव्हतं. जनार्दन स्वामींचा अवतार जेव्हा झाला तोपर्यंत शिवभक्ती, मंदिर जीर्ण झालेले पडलेले. पण आज जनार्दन स्वामींचा 1914 साली जन्म झाला. तेव्हापासून गावोगावी, कॉलनी कॉलनीत, नगरानगरात, खेडोपाडी, सर्वसामान्य ठिकाणी आज शिवालय उभारले. देवा हो आज भक्ती चालली. किती ठिकाणी. म्हणून काही माहित नव्हतं, यज्ञ माहित नव्हता, पूजा माहित नव्हती. आता माहित झालं की नाही 1 लोटा जल. आतापर्यंत माहिती होतं का? मग आतापर्यंत कोण होतं आपण? होतो आम्ही सुरुवातीला फारच मोठे पापी. ध्यास लाविला जनार्दनाने शिवच आमच्या ओटी. होतो आम्ही सुरुवातीला फारच मोठे पापी. ध्यास लावला जनार्दनाने शिवच आमच्या ओटी. आज चाललो भक्तीच्या वाटे स्वामी रे स्वामी जनार्दन स्वामी. लाविले त्यांनी आम्हा शिव ध्यानी स्वामी रे स्वामी जनार्दन स्वामी.
असं स्वामींनी आपल्याला शिवभक्तीला लावलं. देवा आज समाजामध्ये व्यसन आणि फॅशन, तायाक्का नवीन नवीन फॅशन आपण लगेच करायला पाहतो. आपली संस्कृती कमी होत चालली आणि म्हणून आपली संस्कृती. मंदिर कशासाठी, इकडे लक्ष द्या, नोट किया जाय भाई. शेवटचा भाग, मंदिर कशासाठी, तर आपली संस्कृती वाचण्यासाठी. टाळ्या वाजवा एकदा. आपली भारतीय हिंदू संस्कृती वाचण्यासाठी केवळ मंदिर आहे. म्हणून जागोजागी मंदिर झाले पाहिजे, शिवालय झाले पाहिजे. कॉलनी कॉलनीत मंदिर. आमच्या राहुल भाऊनी 1200 मंदिर झाले जवळजवळ. टाळ्या वाजवा एकदा देवा. आपले लाडके आमदार देवा हो, भरपूर आहे मंडळी, नेते मंडळी. पण नसतं त्यांना भाऊंना सांगितलं शिवालय करू लागलो आम्ही, मंदिर करू राहिलो. घेऊन जा, करा. किती मंदिरं झाले तयार. सांगायचं तात्पर्य का, असं मंदिरं करा. आपली भारतीय संस्कृती वाचवण्यासाठी असे मंदिर आहे. इकडे लक्ष द्या. आणि सत्संग प्रवचन कशासाठी, समाज प्रबोधनासाठी द्यावं. आपलं समाज परिवर्तन होण्यासाठी प्रवचन कीर्तन आहे. प्रवचन कीर्तन कशासाठी, तर समाज परिवर्तनासाठी द्यावं. म्हणून आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. काय परिवर्तन झालं पाहिजे, दुधाचं दही झालं पाहिजे, दह्याचं लोणी झालं पाहिजे. हा, तुकड्या दास म्हणे ऐका जरा ना, तुकड्या दास म्हणे ऐका जरा ना, नित्य प्रभूचे भजन करा ना हो, भजन करा ना हो, भजन करा ना. व्यसन सगळी सोडून द्याना. आपल्यामध्ये जर काही वाईट असेल, व्यसन असेल, बिडी, सिगरेट, तंबाखू, सरक, गांजा, देवा हो, भयानक रोग झाले. अनेक रोगाला आपण बळी पडलो देवा हो. म्हणून काही व्यसन असेल हातात, तर तरुण तरुणी मंडळी देवा हो, लग्नात याच्यात, अरे अरे राम, शुभमंगल इकडं चाललं ना, इकडं अमंगल. माफ नाही करणार देव. मंगलामध्ये अमंगल. आणि म्हणून संत आपल्याला लोटांगण घालून सांगताय, व्यसने सगळी सोडून द्याना, सरळपणाचे जीवन जगाना हो, जीवन जगाना हो, जीवन जगाना. निज संदेश शिवाचा, शिवाचा निज संदेश शिवाचा, शिवाचा. भक्ती विना उद्धार नाही कोणाचा, भक्तीसाठी येणार पाहिजे मनाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे. म्हणून यो माम स्मरती नित्यशा, रोज आपल्याला भजन करायचंय. कसं आहे, भगवान शंकर ताई अक्का, आमचे ताई अक्का म्हणते, इकडे लक्ष द्या, खास ताई अक्कासाठी. बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग. स्मशानवासी देव दिगंबर, स्मशानवासी देव दिगंबर, भूते केले गोळा ग, भूते केली गोळा ग. बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग. काही नका देऊ इकडं, इकडं नका, डिस्टर्ब नका करू. हसा हा भगवान शंकर भोळा देवा हो, त्याला माझं मनाता. आणि माझ्या भोळ्या शंकराला काय आवडतं, बेलाचं पान है की नाही. माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला
बेलाच्या पानाचे. माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा दिशे रूप सुंदर सावळा. दिसे रूप सुंदर सावळा. अंगी विभूती भस्माची आवड तुला बेलाच्या पानाची. भगवान शंकर कपाळी घोर चंद्राची अंगी भूती भस्माची जटेतून गंगा वाहती. फार मोठं भजन आहे. आपला टाइम संपलाय. सांगायचं तात्पर्य असा हा भगवान शंकराची पूजा करायची आहे, भजन करायचंय. आणि असं जर भजन केलं, असा जर भाव ठेवला, देव आपला होईल बर का. काही ना कानो तो वर ठेवा. हो ना. बर मला वाटलं चहाच घेऊन आले का. कोणत्या कार्यक्रमात आड येते ना, मग ते म्हणलं आड आल्यासारखं मोठं घेऊन येतं. इकडे लक्ष द्या. झालं 2 मिनटं राहिले 9 पर्यंत. चालेल ना. तुम्ही सांगाल तसं. काय चालू होतं. काही नाही. गेलं ते वायर तुटली. नाही नाही त्याच्यातून गेलं. तुमचं गेलं. हा झालं ते सगळं. नवीन विषय होता. ह्याच मध्ये कोणी यायला नाही पाहिजे. भाव धरा रे. आता देव पाहिजे ना आपल्याला. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. निदान देवाकडे आल्यानंतर तर देव माझा म्हणा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. देव माझा, विठ्ठल माझा, माझा जोगेश्वर माझा असं म्हणा. आणि असा भाव जर धरला तर देव आपला होईन बर का. आणि म्हणून फार मोठ्या संतांनी सांगितलं, भाव धरा रे देव आपला करा रे. टाळे वाजा. भाव धरा रे देव आपुला करा रे. 1 वर्ष झालं अजूनही कोणी पूजा करत नसेल, ताई अक्का नैवेद्य दाखवत असेल, त्यांनी नैवेद्य दाखवा. भगवान शंकराची मस्त पूजा करायची, अभिषेक करायचा, मस्त भस्म लावायचं, चंदन लावायचं, त्या शिवलिंगावर पिंडीवर बेल व्हायचं, तांदूळ व्हायचे, अक्षदा व्हायची, आरती करायची. असा जर भाव धरला तर प्रत्यक्ष संत मुक्तबाई म्हणते, शुद्ध ज्याचा भाव झाला दूर नाही देव त्याला. म्हणजे तस्याहम सुलभ पार्थ. अर्जुना मी सुलभ आहे, देव सुलभ आहे. देवा हो प्रत्येकामध्ये तो बसलाय. आणि म्हणून आज हजारोच्या संख्येनं आपण आलात प्रसाद घ्यायचा आपल्या सर्वांना. तर जाता जाता एवढं घेऊन जा, आपल्या अंतकरणात असा भाव ठेवा. भाव तेथे देवी संतांची वाणी. आणि म्हणून सर्वांनी माऊलीनं भाव विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव असेल तर भक्ती आहे आणि भक्ती तर मुक्ती आहे. आपल्या माऊलीनं सांगितलं आपल्याला, जनार्दन स्वामीने सांगितलं, बाबा हो भगवान शंकराची भक्ती करा, हाच धर्म. आपल्या आई वडिलाला माना, हाच धर्म. आई वडिलाची सेवा करा, आपल्या समाजाची सेवा करा, आपल्या देशाची सेवा करा, आपल्या धर्माची सेवा करा आणि आपल्या देवाची सेवा करा. जे जे आपल्या जवळ देव आहे. म्हणून भाव धरा रे देव आपला करा रे. भाव धरा रे देव आपुला करा रे.
आपला करा रे भाव धरा रे देव आपला करा रे. भाव धरा रे देव आपला करा रे भाव धरा रे देव आपला करा रे. असा हा देव भगवान जोगेश्वर. देव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम महादेव मंगलम. देव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम महादेव मंगलम. हो देव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम महादेव मंगलम. असा हा भगवान शंकर महादेव देवादिदेव महादेव आहे. आणि म्हणून जोगेश्वर आहे त्यागी आपला देव बर का. भगवा घालून बसलाय, सगळे भोग त्यागले आहे. म्हणून आपल्याला जे काही द्यायचं ते देवाला द्यायचं. देवाला दिलेलं देवा हो आपला कष्टामधून थोडं कवयना तुका म्हणे फार, तुका म्हणे फार थोडा तरी परोकार. तुका म्हणे फार थोडा तरी परोकार, थोडा तरी परोकार, थोडा तरी परोपकार. भावे गावे गीत भावे गावे गीत. मुखान फक्त देवाचं नाव, कलियुग केवळ नाम आधारा. आपला आधार कार्ड आहे ना, तसं जेव्हा देवाचं नाव हे आधार आहे. हे आधार लिंक करा देवाकडं, बस तुम्हाला सगळं मिळून जाईल. तसं आधार कार्डामुळे लिंक केलं सगळं येतं की नाही. हा आपल्याजवळ अंतकरणातला भाव, माझा भाव तुझे चरणी. म्हणून जोगेश्वराचा मस्त वर्धापन दिन आपण हॅपी बर्थडे टू यू जसं इंग्लिशमध्ये म्हणतो ना, तसं देवाचा आज वाढदिवस आहे. इकडं लक्ष दे देव. अशा वेळेस भगवान शंकर फार आनंदी असतात. किती आनंद आज कैलासामध्ये नांदत असन. आज तो कैलास में, आज तो कैलास में बज रहा नाच नाच रहे भोले बाबा पाव बजे घुंघरू. नाच रहे भोले बाबा पाव बजे घुंघरू. ओ शंकर नाचे पार्वती नाचे, पार्वती नाचे. शंकर नाचे पार्वती नाचे, शंकर नाचे पार्वती नाचे. धीरे धीरे मेरे गणपति नाचे. धीरे 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 मेरे गणपति ओ नाचे. आज तो कैलाश में, आज तो कैलाश में बज रहा डमरू. आज तो कैलाश में बज रहा डमरू. ओ नाच रहे भोले बाबा पाव बजे घुंघरू. नाच रहे भोले बाबा पाव बजे. बस भगवान शंकराला आनंद झालाय. जी जी मंडळी आली त्यांना भगवान जोगेश्वर आनंद देणार आहे, सुख देणार आहे, शांती देणार आहे. शांती सुख शांती समाधान देणार आहे. म्हणून आपण सर्वांचं या ठिकाणी देव पुन्हा एकदा स्वागत, अभिनंदन, आभार. आमचे ज्ञानेश्वर भाऊ बोडके असून आणि काय सगळे बोडके परिवार द्यावं. त्यांनी सर्वांनी मोठ्या आनंदाने आम्हाला मोठ्या प्रेमाने बोलवलं. सगळीच मंडळी द्यावं, कोणाचे नाव घेऊ द्यावं. सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करून आणि भगवान जोगेश्वराचं आज या ठिकाणी मस्त सत्संग झाला. आता या प्रसादावर मंत्र होईल आणि मंत्र झाल्यानंतर आपल्याला सर्वांना प्रसाद घ्यायचा आहे. 9 वाजली आहे. आपला 9 वाजेपर्यंत कार्यक्रम होता द्या हो, आहे का नाही. खंडू असेल, आमचे ज्ञानेश्वर भाऊ असेल द्या हो, जी जी मंडळी सगळे असेल द्यावं. सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत. आणि म्हणून सर्वांनी हात जोडा.